नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर युला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन वर nth टर्म आणि तो nth टर्मचा फॉर्म्युला Tn = a × r⁻n−4 वरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. त्यावरती आपण पहिले 3 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघितले होते आणि आज आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे या ठिकाणी चाललो आहोत. सो लेट्स गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रॉब्लेम नंबर 4 आहे. तर त्यांनी या ठिकाणी सिक्वेन्स दिलेले आहे 3 4 5 6 आणि आपल्याला चेक करायचे आहे की ही सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे किंवा नाही. आणि आपल्याला माहित आहे जर कॉमन रेशो सेम असेल तर ती सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असते आणि या ठिकाणी जर कॉमन रेशो सेम नसेल तर आपण ती सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये कन्सिडर करू शकत नाही. बघा या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये they have given T1 as equal to 3, T2 as equal to 4, T3 as equal to 5 and T4 is equal to 6. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला T2/T1 पहिला आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे T2/T1. सो T2/T1 is equal to जर फाइंड केलं तर T2 is 4 and T1 is 3. रिडक्शन करू शकत नाही. त्यानंतर आपण T3/T2 फाइंड करूया. सो व्हॅल्यू ऑफ T3 is 5, T2 is 4. रिडक्शन करू शकत नाही. त्यानंतर T4/T3 जर आपण फाइंड केलं इट इज 6/5. इट इज नॉन रिड्युसिबल. सो लक्षात आलं ह्या सर्व व्हॅल्यू दे आर नॉट इक्वल, दे आर नॉट सेम. रेशो इज नॉट सेम and therefore we cannot consider this sequence as a geometric progression. म्हणून ही जी सिक्वेन्स दिली आहे ना 3 4 5 6 आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये त्यांना कन्सिडर करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी मित्रांनो सो लेट्स गो टू सोल्युशन. बघा सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर करत आहोत गिवन सिक्वेन्स. सो 3 4 5 6 T1 3 T2 4 T3 5 T4 6. रेशो आपण फाइंड केला T2/T1 आला 4/3, T3/T2 आला 5/4 आणि T4/T3 आपल्याला आलेला आहे 6/5. सो दे आर नॉट सेम. सो लक्षात आलं T2/T1 इज नॉट इक्वल टू T3/T2 इज नॉट इक्वल टू T4/T3 आणि म्हणून the sequence is not a geometric progression. पण त्या सिक्वेन्सला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून आपण कन्सिडर करू शकत नाही. So that's all about that problem number 4. Now let's go to problem number 5. बघा 7 1 4 14 21 आणि 28 असे नंबर दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं तुम्हाला T1 is given as 7, T2 is given as 1 4 14, T3 is given as 21 and T4 is given as 28. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं मित्रांनो आपल्याला रेशो कॉमन रेशो आपल्याला फाइंड करावा लागेल. T2/T1, T2 is 14 and upon T1 is 7. 7 1 is 7, 7 2 is 14 is 2. Then we go for T3/T2. So let us check T3/T2, that is 21/1 4 14. So it is 7 3 is 21, 7 2 is 14 and it is again non-reducible. So T2/T1 is not equal to T3/T2 and T4/T3 जर आपण फाइंड केला तर T3 is 28/21, 7 4 is 28, 7 3 is 21. So परत या ठिकाणी लक्षात आलं का T2/T1 is not equal to T3/T2 is not equal to T4/T3 and therefore the given sequence cannot be a geometric progression. Geometric progression असू शकत नाही. ते या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण बघत आहोत. बघा कन्सिडर करत आहोत आपण गिवन सिक्वेन्स.
सो दिलेली सिक्वेन्स जर आपण कन्सिडर केली ॲज 7, 14, 21 and 28. So we have to consider T1 as 7, T2 as 14, T3 as 21 and T4 as 28. So here we have to find T2 upon T1. So 14 upon 7 is 2. Then we go for T3 upon T2. 21 upon 14 is 7 3s are 21, 7 2s are 14, 3 upon 2. T4 upon T3 is 28 upon 21, 7 4s are 28 upon 7 3s are 21. बघा या ठिकाणी आलेला आहे 2, त्यानंतर आलेला 3 upon 2 आणि 4 upon 3. So they are not equal. They are not equal. म्हणून आपण या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत since T2 upon T1 is not equal to T3 upon T2 is not equal to T4 upon T3 and therefore the sequence is not a geometric progression. म्हणजे या क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण जे 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्यावरून आपल्या लक्षात आलंय कॉमन रेशो जर सेम असेल तर सिक्वेन्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असते आणि कॉमन रेशो सेम नसेल तर सिक्वेन्स कॅन नॉट बी अ जिओमेट्रिक प्रोग्रेशन. इथे लक्षात जे पहिले 5 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले त्यातले पहिले 3 जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये होते आणि शेवटचे 2 जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये नव्हते बिकॉज देअर कॉमन रेशो इज डिफरंट. आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आपल्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले. नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलाय फॉर ए जीपी म्हणजे जिओमेट्रिक प्रोग्रेशन दिलेला आहे. नंबर 1 मध्ये म्हणतो if r is equal to 1 upon 3 and a is equal to 9 find t7. r is equal to 1 upon 3 दिलाय, a equal to 9 दिलेला आहे है ना. r is equal to किती आहे 1 upon 3 आणि a is equal to 9 आहे ते म्हणतात find t7. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल r is equal to 1 upon 3 बरोबर. r is equal to 1 upon 3 आहे, a is equal to 9 आहे आणि यावरून आपल्याला t7 फाइंड करायचा आहे. सो r is given as 1 upon 3, a is equal to आहे 9 ते म्हणतात find t7 is equal to question mark. आपल्याला a आणि r माहित आहे आणि आपल्याला t7 फाइंड करायचा आहे. तो या ठिकाणी आपल्या लक्षात आलंय we know that. आपल्या लक्षात आलं असेल बघा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. we know that आपल्याला फॉर्म्युला काय माहित आहे का tn is equal to a into r raised to n minus 1. काय फॉर्म्युला आहे tn is equal to a into r raised to n minus 1. या t7 वरनं t7 आपल्याला फाइंड करायचं आहे. या t7 वरनं what is value of n? Value of n is 7. So लक्षात आलं when we find the value of t7, so t7 will be equal to a into r raised to 7 minus 1 and 7 minus 1 is 6. So लक्षात आलं t7 is equal to value of a आपल्याला माहित आहे 9 into value of a is given as 1 upon 3 आणि raised to 7 minus 1 is 6. इथे लक्षात आणि मग यावरून लक्षात आलं it is 9 upon 3 raised to 6. 9 upon 3 raised to 6 म्हणजे 3 into 3 into 3 into 3 into 3 into 3. इथे लक्षात 3 3 जा 9 परत 3 3 जा 9 आणि 3 3 जा 9 बरोबर 9 9 जा इथे लक्षात 3 3 जा या ठिकाणी 9 आलाय हा 3 3 जा 9 आलाय आणि आपण 9 आलाय 9 9 झालं 81 आणि 81 into 9 आपण या ठिकाणी जर फाइंड केलं इथे लक्षात सो 81 into 9 च आपण या ठिकाणी ठेवू 81 into 9 त्याला असं लिहिलं चालेल का बघा 9 upon 81 into 9 पर्पजली बिकॉज आपण 9 9 कॅन्सल जर केलं तर लक्षात आलं का t7 is equal to 1 upon 81. t7 is equal to काय येईल 1 upon 81. या ठिकाणी व्यवस्थित परत लक्ष द्या परत या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा इन द व्हेरी फर्स्ट स्टेप इथं गिवन आहे. गिवन मध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ r दिलेला आहे 1 upon 3 व्हॅल्यू ऑफ a is given as 9 and we have to find t7. या t7 वरनं n ची व्हॅल्यू आपल्याला 7 आलेली आहे. We know that the value of tn is equal to a into r raised to n minus 1. So therefore t7 is equal to a into r raised to n is 7 minus 1 and this 7 minus 1 is 6. त्यानंतर बघा a ची व्हॅल्यू पुट अप केली आहे 9
त्यानंतर व्हॅल्यू ऑफ आर आपण या ठिकाणी पुट केली 1/3. सो लक्षात आलं 9 into 1/3 raised to 6 म्हणजे 9/3 raised to 6 आलंय. आणि दिस 3 raised to 6 बघितलं आपण बघा, पहिले दोन 3 3 जा 9, इथं पण 3 3 जा 9 आणि या ठिकाणी पण 3 3 जा 9 आणि 9 9 जा 81 आणि इंटू हा 9 राहिलाय. आपण त्याला तसंच ठेवलं 81 into 9 डिनॉमिनेटर ना, बिकॉज हा न्यूमरेटरचा 9 आणि डिनॉमिनेटरचा 9 कॅन्सल होणार होतं. आणि सो राहिलेलं आहे T7 is equal to 1/81. काय लक्षात आलं? T7 is equal to 1/81. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या का या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या व्हॅल्यू वरनं ज्यावेळेस आपण सोल्युशन मध्ये गिवन आपण बघत आहोत r equal to 1/3 a equal to 9. We know that value formula for Tn is equal to a into r raised to n minus 1. A into r raised to n minus 1. So after substituting value of n and a and r, so we get T7 is equal to 9 into 1/3 raised to 7 minus 1. So T7 is equal to 9 into 3 raised to 6. 9/3 raised to 6. And so it is equal to 1/81. 1/81 कसं आलं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी 7th term in the geometric progression, given geometric progression is 1/81. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 1 आपण सॉल्व्ह केलाय. त्यानंतर आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊया. बघा प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये म्हणता इफ a is given as 7/243, r is given as 3, त्यानंतर find T6. Find T6. या ठिकाणी a is given as 7/243. 7/243. R is given as 3. What is value of A? Value of A is given as 7/243. So we get value of A is equal to 7/243. इथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी R is given as 3 and we have to find T6. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? T6 फाइंड करायचं आहे. इथे लक्षात. यावरून लक्षात आलं ह्या T6 is equal to क्वेश्चन मार्क है ना, म्हणजे आपल्याला T6 फाइंड करायचं असल्यामुळे T6 च्या is equal to जर आपण या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपण पुट केला तर T6 वरनं आपल्याला समजलेलं आहे n is equal to किती आहे? 6 आहे. By similar formula, we know that what do we know? We know that Tn is equal to a into r raised to n minus 1. So लक्षात आलं T6 is equal to काय येणार? a into r raised to 6 minus 1. So T6 is equal to value of a is at 7/243 into 3 raised to 5 into 3 raised to 5. 3 raised to 5 म्हटल्यावर लक्षात आलं बघा 3 into 3 into 3 into 3 into 3. लक्षात 3 3 जा 9, 3 3 जा 9 आणि 9 9 जा 81 आणि 81 into 3. 81 into 3 केलं तर बघा 3 1 जा 3, 3 8 जा 24. It is 243. इथे लक्षात. So it can be written as 7/243 and into 3 raised to 5 is 243. 243. हा 243 आणि हा 243 कॅन्सल झालेला आहे. So we get T6 is equal to 7. So we get T6 is equal to 7. So sixth term in the given geometric progression is 7. त्या ठिकाणी तो नंबर 7 आलेला आहे. ती व्हॅल्यू 7 आलेली आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल का सिम्प्लिफिकेशन ह्या ठिकाणी खूप सिंपल होतं, खूप इझी होतं. सो लेट्स गो टू अगेन रिव्हिजन. त्यांनी फर्स्ट स्टेप मध्ये इथं गिव्हन दिलेलं आहे. गिव्हन इज a is equal to 7/243, r is equal to 3 and we have to find T6. आणि या T6 वरनं आपल्याला व्हॅल्यू ऑफ n भेटलेले आहे. n is equal to आलेला आहे 6.
So by formula we know that Tn is equal to a into r raised to n minus 1. So we get T6 is equal to a into r raised to 6 minus 1, and we know that 6 minus 1 is 5. इथे लक्षात. So 7 upon 243 into t raised to 3 raised to 5. मग 3 raised to 5 या ठिकाणी आपण सॉल्व केले बघा. 5 वेळेस आहे ना, 1 2 3 4 आणि 5 5 टाइम्स आहे. पहिल्या दोघांचं 3 3 जा 9, परत 3 3 जा 9 9 जा 81 81 into 3 is again 243. मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवलंय. सो लक्षात आलं, द व्हॅल्यू ऑफ 3 raised to 5 is 243. डिनॉमिनेटरचं 243 आणि न्यूमरेटरचं 243 कॅन्सल झालंय. सो लक्षात आलं, we get the value of T6 as equal to 7. So 7 is the sixth term in the given geometric progression. I think so तुम्हाला समजलं असेल. इथे लक्षात तुम्ही दिलेल्या मागे पीडीएफ वरनं पण प्रॉब्लेम लिहू शकता, परंतु या ठिकाणी मी जो सॉल्व करून दिलाय हा डिटेल मध्ये सॉल्व करून दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं व्हिडिओ पॉज करू शकता आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुम्ही हे सगळं लिहून घेऊ शकता. इट विल बी इझी फॉर यू, है ना. या ठिकाणी समजण्यासाठी तुम्हाला थोडं इझी होऊ शकतं. सो या ठिकाणी आपण सोल्युशन या ठिकाणी आपण बघूया त्यांनी कसं सॉल्व करून दिलेलं आहे. दे हॅव गिवन r is equal to 7, a equal to 7 upon 243, r is equal to 3. We have to find T6. So formula है Tn is equal to a into r raised to n minus 1. So T6 is equal to 7 upon 243. 7 upon 243 into 3 raised to 6 minus 1. आणि यावरनं तुमच्या लक्षात येत असेल तर आपण ज्यावेळेस फाइंड करतोय व्हॅल्यू तर 6 minus 1 is 5. So 3 raised to 5 is 243 and 7 upon 243 into 243 कॅन्सल झालं. हे 243 आणि हे दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल होतात बिकॉज दे आर सेम. सो लक्षात आलं, T6 is equal to 7 and 7 is the sixth term in the given geometric progression. दिलेल्या geometric progression मध्ये sixth term ही 7 आहे. So let's go to the next problem. पुढचा प्रॉब्लेम बघा. थर्ड मध्ये त्यांनी दिले r is equal to -3 and T6 दिले 1701 and we have to find the value of a. या ठिकाणी बघा गिवन मध्ये त्यांनी काय दिलंय, they have given r is equal to -3, they have given T6 is equal to 1701 and we have to find the value of a. We know that again by formula Tn is equal to a into r raised to n minus 1. So similarly we get T6 is equal to a into r raised to 6 minus 1 is 5. So value of T6 is given as 1701 is equal to a into r is given as -3 raised to 5. इथे लक्षात, मग या ठिकाणी लक्षात आलं बघा 1701 is equal to minus raised to odd number is minus a into 3 raised to 5. आताच आपण बघितलं तर 243. इथे लक्षात, therefore लक्षात आलं a is equal to minus 1701 upon 243. So I think so it is reducible by 3, isn't it? 3 ने reduce करू शकतो का आपण? या ठिकाणी बघा 3 5 is 15, 16 17 20 आलं, 3 6 is 18 and 3 7 is 21. मग या ठिकाणी बघा 3 7 is 21, बरोबर ना. 3 8 is 24, 81 येईल या ठिकाणी. आय एम सॉरी 81 येणार. 3 8 is 24, 3 1 is 3. परत या ठिकाणी रिडक्शन करायचं. या ठिकाणी बघितलं 5 6 7 upon 81. परत या ठिकाणी आपण रिडक्शन करूया. बघा 3 1 is 3, 2 राहिले 26 है ना. 26 म्हटल्यावर 3 8 is 24 and 3 9 is 27. आणि या ठिकाणी बघा 3 2 is 6, 3 7 is 21. लक्षात आलं. अगेन इट इज रिड्युसिबल बाय 9, 9 2 is 18, 9 1 is 9. या ठिकाणी 9 3 is 21, 3 1 is 3 आणि 3 7 is 21. आफ्टर रिडक्शन we get the value of a as -7. So या सिक्वेन्स मध्ये, या कंडिशन मध्ये फर्स्ट टर्म in the geometric progression is -7.
-7 ही पहिली टर्म आहे. सो सोल्युशन मध्ये आपण बघत आहोत बघा, इन द व्हेरी फर्स्ट स्टेप वी हॅव टू कन्सिडर गिवन r इज इक्वल टू -3, T6 इज इक्वल टू 1701 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे याची व्हॅल्यू. सो वी नो दॅट Tn इज इक्वल टू a into r raised to n minus 1. फॉर्म्युला परफेक्टली पाठ झाला पाहिजे. आता आपण भरपूर वेळेस तो फॉर्म्युला परत रिपीट करत आहोत, त्यामुळे तो फॉर्म्युला एकदम परफेक्टली तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सो आफ्टर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ Tn, म्हणजे T6 मध्ये आपण तो फॉर्म्युला लिहूया बघा. T6 is equal to a into r ची व्हॅल्यू -3 raised to 6 minus 1. So value of T6 is 1701 into a raised to -3 a into -3 raised to 5. So लक्षात आलं बघा, value of a is 1701 upon -3 raised to 5 is -243, and after reduction we get a is equal to -7. So the first term in the given geometric progression is a equal to -7. आपलं पण या ठिकाणी बघितलं तर a equal to -7 याचा आन्सर आलेलं होतं, आणि त्यांचं पण a equal to -7 याचा आन्सर आलेला आहे. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण परफेक्टली समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि तुम्हाला समजलाही असेल. मग आपण या ठिकाणी पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी मला व्हॅल्यू ऑफ a दिलेला आहे 2/3, व्हॅल्यू ऑफ T6 दिली आहे 162. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ r. मग या ठिकाणी व्यवस्थित समजून घेत आहोत आपण. a दिला आहे, T6 दिलेला आहे. लेट्स गो टू फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू, काय फॉर्म्युला? Tn इज इक्वल टू a into r raised to n minus 1. So what is T6 will be? It will be a into r raised to 6 minus 1 is equal to 5. T6 is given as 162 is equal to 2/3 into r raised to 5. So therefore आपल्या लक्षात आलं बघा, आफ्टर सिम्प्लिफिकेशन and performing cross multiplication we get r raised to 5 is equal to 162 into 3 upon 2. 2 1s are 2, 2 8s are 16, and 2 1s are 2. So therefore we get r raised to 5 is equal to 81 into 3. So we get r raised to 5 is equal to 243. So लक्षात आलं, r raised to 5 is equal to 3 raised to 5, and this implies that r is equal to 3. मागच्या तीन प्रॉब्लेम मध्ये बघा 3 raised to 5 ची व्हॅल्यू 243 आली होती. मागच्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपण 3 raised to 5 ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, बरोबर. आणि 3 raised to 5 चं व्हॅल्यू आपली पाठ आहे 243. म्हणजे 243 ला आपण डायरेक्ट लिहू शकलो as 3 raised to 5. Since power is same, there is equal to sign in between. It means that the base must be same, and therefore we get value of r is equal to 3. या पद्धतीने हा प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आय थिंक सो तुम्हालाही समजलं असेल. सो बघा, त्यांनी दिलेल्या सोल्युशन मध्ये या ठिकाणी गिवन a is equal to 2/3, T6 is equal to 162, and we have to find the value of r. So by formula, Tn is equal to a into r raised to n minus 1. So T6 is equal to value of a is 2/3 into r raised to 6 minus 1. So T6 is given as 162 into 2/3 into r raised to 6 minus 1 is 5. Therefore we get r raised to 5 is equal to 162 into cross multiplication 3/2. So after reduction we get 2 1s are 2, त्या पद्धतीने 81 into 3 is 243, आणि इथं आपण 81 आलंय बघा, आणि 81 into 3 is 243, and this 243 is equal to 3 raised to 5. So r raised to 5 is equal to 3 raised to 5, and since power is same, there is equal to sign in between, so we conclude that the value of base must be same, that is the value of r is equal to 3. So for this given problem we get the value of r is equal to 3. या पद्धतीने value of r आपल्याला 3 आपल्याला भेटलेले आहे. आय थिंक सो तुम्ही फक्त समजून घेत नाहीये, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेत असाल. मस्त आहे ना, एकदम फटाफट मध्ये एकदम व्यवस्थितपणे नोटबुक मध्ये लिहून घ्या. प्रॉब्लेम एकदम सिस्टमॅटिकली तुम्हाला लिहिता आले पाहिजे. जसं मी सॉल्व्ह करून देतोय त्या पद्धतीने लिहा, है ना, थोडंसं. कारण या ठिकाणी आपल्याला कसं, आपल्या या ठिकाणी अशा गोष्टी माहित पाहिजे. वी नो दॅट, है ना, या ठिकाणी तो फॉर्म्युला आपल्याला लिहिता आलं पाहिजे, है ना. आपल्याला असं सांगता आलं पाहिजे का हा जर गिवन झालाय, या गिवन मध्ये आपल्याला r इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फाइंड करायचं आहे.
आणि मग या ठिकाणी असं लिहिण्याची पद्धत, वी नो दॅट सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहिजे, TN इज इक्वल टू देन TN T6 इज इक्वल टू, बरोबर. मग ते व्हॅल्यूज एकदम परफेक्टली, इथं डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन नको, इथं इक्वल टू 243 लिहिता आलं पाहिजे सिम्प्लिफिकेशन, and this 243 is nothing but it is equal to 3 raised to 5, and therefore we get value of R is equal to 3. Systematic representation या ठिकाणी परफॉर्म करा, लिहा. सो आपण आता क्वेश्चन नंबर 5 आपल्याकडे जायचं आहे, पण माझी इच्छा आहे का आपण आज भरपूरसे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केले. ते प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित बघावं, व्यवस्थित समजून घ्यावं आणि व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्यावं. इथे लक्षात, आणि या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. सो आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू व्हेरी मच.